माझे काहीच राहिलं नाही। तर आम्ही ते जर जपायला गेलो तर आमचं जीव आम्हाला गमवावा लागेल, त्याच्यासाठी आम्ही ते काही विचार केला नाही, जे गेलं ते गेलं। जळगावच्या पारोळा तालुक्यात जर बघितलं तर सकाळी मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टी झाली। या पारोळा तालुक्यातील देवगाव शिवारातील भयावह परिस्थिती दाखवण्याचा मी एक प्रयत्न आपल्या समोर करतोय। मी आता आलो आहे एक म्हातारी आजीच्या आजोबाच्या या घरामध्ये। यांनी हे एक वाटी लोणचं दररोज खाण्यासाठी कुठेतरी या ठिकाणी बरणीमधून काढून वरती माळ्यावरती ठेवलेलं होतं झाकून। मात्र असं न होता या घरामध्ये तब्बल जर बघतोय तर फक्त आता हे एक वाटी लोणचं या ठिकाणी शिल्लक राहिलेलं आहे। बाकीची मी परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करतोय की या ठिकाणी याच घरामध्ये सकाळी अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि या पावसामुळे तब्बल 5 ते 6 फूट पाणी या घरामध्ये शिरलं। या घरामध्ये होत्याचं जे पण काही सामान होतं ते सगळं नव्हतं झालं। मात्र आता फक्त एक वाटी लोणचंच या ठिकाणी या आजीबाईच्या घरात शिल्लक असतानाचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। बाकीचं जे संपूर्ण साहित्य आहे, संसारपयोगी साहित्य असतील, घरामधले राशन असेल, चूल असेल, गॅस असेल, हे संपूर्णतः या ठिकाणी वाहून गेल्याचं चित्र मी दाखवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय। देवगाव शिवारामधील जर बघितलं तर या ठिकाणी प्रथमच तब्बल 30 ते 35 घरांचं मोठं पडझड नुकसान झालेलं आहे। नाल्याला आलेला पूर या सरळ सकाळच्या सुमारात या ठिकाणी घरामध्ये शिरला आणि या घरामध्ये आपण बघतोय संपूर्णतः चिखलच चिखल आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे। या परिसरामधील तब्बल 30 ते 35 घरं पडझड झाली आणि या पडझडीतून संपूर्णतः घरामधील संसारपयोगी साहित्य हे पाण्याखाली गेलं। आपण आजीशी बोलण्याचा प्रयत्न करूया। आजी, काय झालं सकाळच्या सुमारात पाणी आलं आणि घरामध्ये काय झालं, काय परिस्थिती? सकाळचे 7 वाजेपासून पाणी चालू होतं। आमच्या घरात कंबर इथलं पाणी होतं। माझ्या 10 बकऱ्या बी गेल्या, मग आत्मजुरी करायची 20,000 होते ते बी गेले। काहीच दान भांडे संसार काहीच राहिलं नाही मला। आमचे आज म्हणते सकाळचे आम्ही बुके तशी बटलेले आहेत घरामध्ये। कंबर इथलं गडर पाणी आमचे लय फजित आहे ते। आम्ही नुसतं रडाचं अंगाच्या कपड्यासवर बाहेर रोडावर बटेल येते। आता फक्त लोणचं दिसलं मला घरामध्ये मी अशी आया बायापासून कामाला जाते, वाटेमध्ये लोणचं घेऊन येते, ती फक्त ती लोणचाची वाटी पडेल। पुरा संसार गेला माझा आला। आम्ही म्हातारे माणसं काय करावा? आते पाते काम करते। माझा एक अंडोर होता तो बी पूरमध्ये वाहून चालला होता। गल्लीतले लोक मदत करली, माझ्या अंडोरला जीव दान दिला। आज माझे काहीच राहिलं नाही। ठीक आहे आजी, काही राहिलं नाही। मात्र सकाळपासून जर ज्या पद्धतीने झालंय हा पाऊस, तुम्ही आतापर्यंत काही खाल्लेला आहे का? कोणी प्रशासन आलेलं आहे? काहीच नाही आम्हाला, कोण 5 रुपयाचं बी नाही। माझे इथले नातू कितीचे फिरू आले, आम्हाला काहीच कोण आहे करेल नाही। पाणीचं सगळं नाही आहे आम्हाला, कितीचे फिरू राहिलो आम्ही। किती मुलं आहे? मला 3 मुलं आहे। असा एक भोळा बाळा आहे, तो बाहेरगावला चालला जायला दादा। 2 अंडरू येते, ते वाले आहेत। आम्ही म्हातारी 10 बकऱ्या होत्या, माझा म्हातारा बकऱ्या चालत होता, मी आत्मजुरी करत होती। माझे 20,000 होते माझा म्हातारी दुपाडून ते बी राहिलेले नाही, ते बी वाळून गेले। पण 1 क्विंटल बाजरी गेल, गहू, रेशनचे गहू पुरे वाळून गेले। हांडे पांडे काहीच राहिले नाही। जमा केलेले 20,000 यासोबतच धान्य, साठवलेलं धान्य असतील, संपूर्णतः या ठिकाणी या संसाराची राख रांगोळी झालेली आहे। सकाळी मुसळधार पाऊस झाला, या अतिवृष्टीमुळे ज्या पद्धतीने बघितलं तर या आजीचा नातू देखील या पुराच्या पाण्यात वाहून जाताना दिसून आला। अक्षरशः आजीचे देखील या ठिकाणी अश्रू अनावर झालेले आहेत। असं असलं तरी आता फक्त आपल्या घरामध्ये माझ्या अंगावरचे कपडे ज्या ठिकाणी शिल्लक आहे अशी अर्ध हात या ठिकाणच्या आजीने दिली। मात्र दुसरीकडचा विचार केला तर मी आता याच परिसरातील दुसऱ्या घरामध्ये आहे। या घरामध्ये जी परिस्थिती सुद्धा बिकट आहे। ज्या पद्धतीने हे धान्य राशनचं कुठेतरी मिळालेलं होतं ते कुठेतरी साठवून ठेवलं, मात्र ते पण देखील या ठिकाणी ओलचिंब झालेलं आहे। या ओलचिंब झालेल्या धान्याचं आता करायचं काय? आम्ही हातमजुरी करणारे लोक सकाळपासून या ठिकाणी उपाशी तापाशी आहोत, अशीच अर्थ हाक या ठिकाणच्या नागरिकांची आहे। ताई, काय सांगाल, काय झालं सकाळी? सकाळी पाणी भरपूर आलं होतं सर। आता तर ह्या परिस्थितीत आम्ही काय केलं तर सर्व काही सोडलं, तर आम्ही ते जर जपायला गेलो तर आमचं जीव आम्हाला गमवावा लागेल, त्याच्यासाठी आम्ही ते काही विचार केला नाही, जे गेलं ते गेलं। आम्ही त्या साईडला निघालो,
तर सर्व काही फॅमिली आमची तिकडची त्या साईडला गेली आणि त्यानंतर आम्ही ते भांडे आमचे काहीतरी बकऱ्या 10-12 बकऱ्या होत्या, त्या बकऱ्या गेल्या, वाहून गेल्या त्या पण. आणि 2च लहान लहान पिलू राहिले, त्यांची माया वाहून गेल्या. आणि भांडी गेली, कडधान्य गेले, आमचं सर्व काही वाहून गेलं सर. तुमच्या डोळ्यात अश्रू दिसतायत, काय सर असं आहे, मग सकाळपासून काही खाल्लं नाही तर कसं राहतं, मग ते वाटतं तर काहीतरी खायला पाहिजे होतं बा. मग आता पुढचं काय करावा, तर ते मुलांनी काय ते बिस्किट खाल्लं त्यांना. सकाळपासून काही नाही, बिस्किटच खाल्ले. आणि आता मग आजचा दिवस आम्ही भागवून घेऊ, तर काल आमचं काय होईल बा असंही आम्ही विचार करताय. त्यासाठी तुम्ही काहीतरी प्रयत्न करा बा, आमचं लवकराच्या लवकर ते निर्णय करायला पाहिजे बा. भिंत पण पडलेली, आता रात्रीचा पुढे या ठिकाणी वास्तव. मग तर आता ते काय विचार केला नाही सर. आता पुढे काय होईल ते काय विचार केलाच नाही. आता काय होईल काय नाही, तर आता ही परिस्थिती पाहूनच आम्हाला असं धडधड होतंय, तर का आता राहायचं कुठं, खायचं कुठं, काय करावा काय नाही करावा. कोणी मदतीला आलंय? आलेत ना सर, शेजारी पाजारी मदत करताय ते शासकीय. तर निश्चितच सकाळपासून ज्या पद्धतीने घरातली या ठिकाणी सगळं संसारोपयोगी वस्तू, चूल, सामान वाहून गेलं. माझा एकुलता एक मुलाला मी आता फक्त 5 रुपयाच्या या ठिकाणी बिस्किटचा पुडा देऊन आता 4 वाजत आले. आतापर्यंत मात्र कुठल्याच प्रशासनाने या ठिकाणी दखल घेतली नाहीये. या ठिकाणची विदारक परिस्थिती दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. या देवगाव शिवारात ज्या पद्धतीने अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळे तब्बल 30 ते 35 घरांचं नुकसान झालेलं आहे. काहींची भिंत कोसळलेली आहे, तर घरामध्ये पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी वस्तूंची या ठिकाणी नास्तनाबूत झालेलं आहे. या परिसरातील सरपंच आपल्यासोबत आहे. सर, काय सांगाल, कशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी सकाळी होती? अद्यापही या जे घरांचं नुकसान झालेलं आहे या नागरिकांपर्यंत अद्याप कुठलीच व्यवस्था प्रशासनाची असतील, सरपंच, ग्रामपंचायतची या ठिकाणी पोहोचलेली नाही, काय परिस्थिती? सर, सर्वप्रथम सकाळपासून पावसाची हजेरी होती इथे आणि मुसळधार पाऊस, म्हणजे येणाऱ्या 30 ते 40 वर्षा मागे एवढा पाऊस आज आम्ही गावकऱ्यांनी पाहिला. आम्ही सर्वांचा भेटी घेतोय आणि गावकऱ्यांना ग्रामपंचायतीतर्फे आम्ही जी योग्य ती मदत, जेवण असेल, जी योग्य ती मदत आहे त्यांना आम्ही पुरवायचं काम करतोय. किती घरांचं नुकसान झालेलं आहे? 30 ते 40 घरांचं नुकसान झालं सर. प्रशासनातर्फे कोण आलेलं होतं का? प्रशासनाकडे आताच कलेक्टर साहेब आणि आमदार महोदय काही मिनिटात पोहोचताय. सकाळपासून त्यांचे फोन्सवर आम्हाला संपर्क आहे. सकाळी तहसीलदार साहेब येऊन गेले, त्यांनी पाणी सुद्धा केली आणि आम्हाला स्ट्रिक्ट अशी वॉर्निंग दिली. जे पंचनामे होत आहे गावात, पंचनाम्यांचे सुद्धा आम्ही काम चालू आहे. जेवणाची व्यवस्था नागरिकांना? जेवणाची व्यवस्था झाली सर, तयार झालेली. निश्चित असतं. या होत्या सरपंचाच्या प्रतिक्रिया की देवगाव शिवारामध्ये ज्या पद्धतीने अतिवृष्टी झाली, 30 ते 35 घरांचं नुकसान झालं, काही गुरेढोरे वाहून गेली, तर घरामध्ये अडकलेले लहान बालकांना परिसरातील नागरिकांनी दोरच्या साह्याने या ठिकाणी वाचवलं. मात्र घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू, साहित्य, अन्नधान्य या ठिकाणी वाहून गेलं. जळगाव जिल्ह्यामध्ये देवगाव शिवारात अतिवृष्टी, ढगफुटी सदृश्य पावसामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झाल्याचं चित्र आता या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. अद्याप तहसीलदाराच्या व्यतिरिक्त जिल्हा प्रशासनाचे कुठलेच या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी येऊन पंचनामा देखील केला नाहीये. तर अद्यापही 4 वाजेपर्यंत या ठिकाणच्या नागरिकांना अजून अन्नाचा कण देखील या ठिकाणी मिळाला नाहीये. हीच विदारक परिस्थिती आता या देवगाव शिवारातील दिसून येत आहे. नितीन नांदुरकर, न्यूज 18 मराठी, जळगाव.